साहेब, आज आपण इथं आलेला आहात. मी कोरेगाव मतदारसंघाच्या सर्व जनतेच्या वतीने आपल्याला स्वागत करतो आणि स्वागत करत असताना माझ्या असलेल्या सर्व समोर बसलेल्या माता भगिनींना आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो. साहेबांनी एक शब्द वापरला, शशिकांत कसल्याही परिस्थितीमध्ये कोरेगाव विधानसभा जिंकली पाहिजे. मी लढवय्या कार्यकर्ता आहे. नेत्याच्या बरोबर मी राहिलं पाहिजे. माझ्या नेत्याच्या बरोबर या ठिकाणी शेवटपर्यंत या ठिकाणी प्राणपणाने लढलं पाहिजे. लोकसभेला आदेश आला, 20 दिवसात निवडणूक लढवली. साहेब, पत्रकारांनी मला विचारलं की सातारा जिल्हा पवार साहेबांचा बालेकिल्ला राहिला का. मी एका ओळीमध्ये उत्तर दिलं, मागच्या निवडणुकीच्या वेळेला या जिल्ह्यामध्ये पक्षाचे आमदार होते, खासदार होते, नेते होते, जिल्हा परिषद होती, पंचायत समिती होती, बँक होते आणि सगळं होतं. त्याला निवडणुका सोप्या होत्या. पक्ष फुटले, नेते गेले, आमदार गेले, सगळे गेले. ठराविक लोक राहिली आणि ठराविक लोक राहिल्यानंतर कालच्या लोकसभेला सुद्धा जनतेने शरद पवारच्या नावावर आणि आघाडीच्या नावावर निवडणूक लढवली. एका साध्या कार्यकर्त्याला 5,38,000 मतं देण्याचा विक्रम आपण केला. थोड्या मताने मी पडलो, पण दुःख नव्हतं. मला सुख एवढंच होतं आणि आनंद एवढाच होता की संघर्षाच्या काळामध्ये उभा राहून हा बालेकिल्ला शाबीत ठेवण्याचा प्रयत्न केला. मी अभिमानाने सांगेल, कालही यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला होता. आजही आणि उद्याही तो तसाच राहणार आहे. अशा प्रकारचा निर्णय या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला घ्यायचा आहे. खरं म्हटलं तर पक्षामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक लोक सोडून गेली. या मतदारसंघामध्ये एक वेगळ्या प्रकारची दहशत आहे. दहशत ही लोकप्रतिनिधी नाही, दहशत ही सत्तेची केली जाते. आणि या सत्तेच्या असलेल्या उन्मादाचा फटका महाविकास आघाडीच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पडला. इतका दबाव, इतका प्रशासनाचा दबाव टाकण्याचा प्रयत्न या लोकप्रतिनिधी केला. संध्याकाळी नुसता फाड्या जरी टाकला, प्रवेश जरी केला, तर लगेच त्यांच्याकडे माणसं जायची, तुम्हाला काय पाहिजे ते बोला, नाही तर आपल्या आमदारांकडे चला. साहेब, गेले ते अनेक गेले. मी अभिमानाने सांगेल, आज व्यासपीठावर अनेक मंडळी आजही शिलेदार म्हणून या ठिकाणी भक्कमपणाने उभी आहे. ही महाविकास आघाडी आणि पवार साहेबांची पोचपावती आहे. आणि हे सांगताना सांगतो, अगदी काल परवापर्यंत या ठिकाणी किशोर फाळके आलेले आहेत, कांचनताई इथं आहेत, दयानंदजी भोसले आज इथे आलेले आहेत, विक्रमजी फडतरे इथं आलेले आहेत, आमच्या देशमुखताई आलेले आहेत. प्रवाहाच्या विरोधात जाऊन ही सर्व साहेब मंडळी आपल्या पक्षामध्ये सक्रिय झाली. त्यांचा विषय एवढाच होता की स्वाभिमान. स्वाभिमान एवढाच होता की राजकारणात, समाजकारणामध्ये नाव कमवायचं, पण कळसानी आणि नाव कमवल्यानंतर एखादा लोकप्रतिनिधी दुय्यम वागणूक देत असेल तर त्याला उठावाची क्रांती केली पाहिजे. अशा प्रकारचा विचार करून ही मंडळी आमच्या बरोबर आधी मी मनापासून स्वागत करतो. साहेब, प्रचंड दबाव, दादागिरीला मी घाबरत नाही. दादागिरी करताना आमच्या कार्यकर्त्यांना दम दिला जातो. मी कार्यकर्त्यांना सांगितलं, ज्या दिवशी तुम्हाला कोणी दम देईल त्या दिवशी मला बोलवा. एका मिनिटात शशिकांत शिंदे तिथं उभा राहील. पण अजून एक आनंदाची गोष्ट झाली. शालिनीताईंनी मला पाठिंबा दिला.
तर 10-15 वर्ष मी पक्ष आणि सर्वांची निष्ठेने राहिलो. शालीनताईंच्या परवा मला त्यांनी बोलून घेतलं. साहेब अगदी हृदयापासून सांगतो, ताईंनी खदखद व्यक्त करताना डोळ्यातून अश्रू काढले. त्या एवढ्यात म्हणाल्या की एवढ्या मोठ्या नेत्याला माझ्याकडून मागच्या वेळा त्यांच्यावर टीका झाली, पण आज या महाराष्ट्राला शरद पवार साहेबांची गरज आहे असं सांगणाऱ्या शालीनताई मी पहिल्यापासून पाहिल्या. आणि अभिमान आहे की अशा प्रकारचा नेता मला लाभला आणि तुम्हाला लाभला. परीक्षा तुमची आमची आहे, परीक्षा तुमची आमची एवढ्यासाठी आहे. या विधानसभेला, या निवडणुकीला आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक एवढ्यासाठी जिंकायची आहे. ही निवडणूक एवढ्यासाठी जिंकायची आहे की ज्या नेत्यावर भाजपसारखी मंडळी टीका करतायत, त्याचा उल्लेख मगाशी केला, महाराष्ट्राचा नेता, देशाचा नेता, कालपर्यंत ही मंडळी गुरु मानत होती, आणि जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा झाला की त्याच्यावर टीका करायला लागली. गल्लीतले सुद्धा टीका करायला लागले आणि बिनमिशेवाले पण टीका करायला लागले. आपली उंची किती, आपण कोणावर बोलतो. पवार साहेब असं वादळ आहे, जे वादळ उभं राहिलं की भल्याभल्यांना त्या ठिकाणी ते उडवून टाकतं. महाराष्ट्राने बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीला इतिहास घडला. 33 जागा निवडून आल्या. महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धवजी ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील, बाळासाहेब थोरात असतील, पवार साहेब असतील, महाराष्ट्र पिंजून काढला. हो, टीका तुम्ही काय करतो महाराष्ट्राची. या नेत्यांनी, या माझ्या नेत्याने मृत्यूला सुद्धा सांगितलं तुला थांबावं लागेल, जोपर्यंत महाराष्ट्र मी सक्षम करा तोपर्यंत त्याला यायला. या निवडणुकीला 42 सभा हा माझा योद्धा या ठिकाणी लढतोय. 42 सभा घेऊन या महाराष्ट्रामध्ये परत एकदा पुरोगामी आणि यशवंत चव्हाणाचा विचार उभा करण्यासाठी धडपडतोय. सकाळी 7 वाजल्यापासून फिरतोय. काल कोल्हापूरला सभा होती, पाऊस पडला. रहमतपूरला यायचं होतं, येता येत नव्हतं, गाडीने निघाले, वेळेत पोहोचले नाही. मनात खंत होती. सुनील माने आणि त्यांच्या बाळासाहेबांनी एवढी मोठी सभा आयोजित केली होती. ते सांगितलं शेवटपर्यंत मी यायचा प्रयत्न करतो. आता इथून दहिवडीला जातील, तिथून फलटणला जातील, परत बारामतीला जातील. महाराष्ट्र पिंजून काढला ह्या नेत्याने. कशासाठी. आमच्या सोयाबीनला भाव मिळत नाही, आम्हाला दुधाला भाव मिळत नाही. फक्त योजना 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 देऊन सरकारी पैशातून योजना आणण्याचा प्रयत्न केला जातो. आज माझ्या माता भगिनी इथे मोठ्या संख्येने आहेत. 1,500 देण्याचा प्रयत्न होतोय. माझ्या सरकारने आणि माझ्या साहेबांनी 3,000 देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3,000 तुम्हाला नुसते त्याप्रमाणे देणार नाही, तर महिलांना सुरक्षित करण्याची, माझ्या बळीराजाला, माझ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे. 2.5 वर्षांनी महाराष्ट्र लुटला, 2.5 वर्षांनी महाराष्ट्र लुटला, आणि आपल्याकडे तर लुटारूचा खजिना सरदारच उभा राहिला. आमच्याकडे फक्त सिमेंटचे रस्ते, तू भी खाओ मैं भी खाओ, पार्टनर में सब बांट के खाओ. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगणार आहे. आमचे शाहरामाने सुद्धा इथं आले. खेडमधलं राजकारण त्यांनी बदलून दिलं. सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना असेल, आमच्याकडे पाण्याचं राजकारण फार होत आहे. पाणी देतो, मत द्या. त्याविषयी निडळला साहेब आले होते. मी बोलणार नाही, उंची नाही त्यांची. बोलले 12व्या-13व्याला कोण येतं. मी जे कटापूरच्या योजनेच्या बाबतीमध्ये जो काही या ठिकाणी चित्र रंगवलं जात आहे, या राज्याचा असमतोलपणा या सातारा जिल्ह्यातला पाणी पुरवठ्याचा कोणी केला असेल तर या असलेल्या युती सरकारच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. संघर्ष तालुक्यामध्ये वाढवला.
पण निडळला साहेब आले तेव्हा त्यांनी एकाच शब्दात सांगितलं, सत्ता माझ्या हातात येणार आहे, सत्ता येऊन द्या, पाण्याचा प्रश्न जे काटापुरता सर्व मार्गी लावतो. हे सांगणारा माझा नेता होता तो शरद पवार होता. आणि म्हणून जाणीवपूर्वक कोरेगावचा डीपी प्लान करताना विरोधकांना टार्गेट केलं. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये होय, या सरकारने मराठा आरक्षणाचे, धनगर आरक्षण असेल, ओबीसी सर्वांमध्ये वाद निर्माण केला. निवडणुकीच्या वेळा एखादा कुठला तरी नियम करता, एखादी कुठली तरी घोषणा करायची आणि जातीयता निर्माण करायचा असा प्रयत्न केला. अहो, निवडणूक लोकशाहीने होण्याच्या ऐवजी आमच्या इथली नावं रद्द करून लोकशाहीचा आमचा अधिकार काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगणार आहे, फार मी बोलणार नाही, साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. मी आलेल्या तमाम जनतेला सांगेल, आता 2-4 दिवस 50 खोक्याचे पैसे बाहेर निघतील. काल एक घटना घडली साहेब, हे मुद्दाम व्यासपीठावरून दयानंदजी सांगतो. बाबूरावजी, काल एक घटना अशी घडली, कोरेगावमध्ये एका डॉक्टरच्या घरी एक गाडी गेली आणि या गाडीतून पैसे वाटप करत होते. मी त्याला हरकत घेत नाही. हरकत कुठ्याला घेतो की केंद्रीय राखीव दलाचे 2 पोलीस तिथं संरक्षणाला होते. आमच्या लोकांनी विचारलं हे काय चाललंय. त्यांनी एवढंच सांगितलं की उपरचं ऑर्डर आहे. कुठल्यातली लोकशाही. आज मतदानातली नावं तुमची रद्द केली जातात. प्रशासकीय माझ्या कर्मचारी, अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, आमच्या अंगणवाडी ताई सर्वांना दम दिला जातो, सर्वांना दम. आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्याकडून सातत्याने फोन केला जात आहे. लोकशाही राहिली नाही हो. कपट कारस्थानाने निवडून यायचे अशा प्रकारचे फंडे आहे. काल एक टोन निघाली, 1 नंबर दाबा शशिकांत शिंदेना दाबा, 2 नंबर महेश शिंदे, 3 नंबर चव्हाण. अरे पण मी 2 नंबरला असताना 1 नंबरचं नाव करण्याचं कारण तुम्हाला पराभव समोर दिसलाय आणि म्हणून तशा प्रकारचा ऑडिओ तुम्ही कापडण्याचा प्रयत्न करताय. मी नेहमी सांगतो, कोरेगाव बर्ग्यांचं, पाडळी फाळक्यांची, कुमट जगदाळ्यांचं अनेक गावं अशी आहेत की त्या गावाने, आमच्या इथं प्रतिभाताई असेल, किशोर नाना असेल, सगळे असतील, त्या गावाने एक प्रकारचं वजन, एक प्रकारचा आदर होता. हल्ली या सर्वांना दाबण्याचा प्रयत्न करणारा एक माणूस आलेला आहे. त्याची उंची नाही, पण ती उंची ताकदीच्या जोरावर दाबण्याचा प्रयत्न करतोय. एक उठाव फक्त करा. 20 तारखेला साहेबांना मी आपल्याला हात जोडून विनंती करेन, मला आयुष्यामध्ये काही नको, फक्त माझ्या नेत्याचं स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या, एवढीच विनंती तुम्हाला करणार आहे. एवढं काम करा, एवढं 20 तारखेपर्यंत काम करा की किती पैसे वाटून द्या, किती काही करून द्या, किती माणसं फोडून द्या, रात्री 3-3 वाजता घरी आला तरी मतदान फक्त या ठिकाणी तुतारी वाजणाऱ्या माणसालाच करायचं. एवढा इतिहास घडवण्याचं काम करा. हृदयापासून तुमचं धन्यवाद मानतो. इतक्या मोठ्या संख्येने आलेला आहे. ही क्रांती आहे, हा उठाव आहे. आणि ही क्रांती आणि उठाव एक दिवस असा घडत करेल की या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची दादागिरी चालत नाही. या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रशासनाच्या माध्यमातून दबाव चालत नाही. या महाराष्ट्रामध्ये एकच चालतं, लोकशाही चालते. आणि या महाराष्ट्रामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी माझा नेता अहोरात्र झटतोय. साहेब, उर्वरित आयुष्य सुद्धा तुमच्यासाठी खर्ची करण्याची शपथ हा शशिकांत शिंदे या व्यासपीठावरून घेतो. आणि मनापासून तुम्हाला, आपण इथं आलेला जाताना एवढंच करू, 20 तारखेचा निकाल हा महाविकास आघाडीच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीने करावा. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा, पवार साहेब तुम आगे बढ़ो. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना या सगळ्यांनी महाराष्ट्राची निवडणूक लढवायचा निकाल आम्ही लोकांनी घेतला. आणि त्याच्या मागचं कारण आहे,
गेली 10 वर्ष महाराष्ट्राची सत्ता म्हणजे कोरोनाच्या काळात होता. त्या कोरोनाच्या काळाची 2 वर्ष सोडली तर 8 वर्ष सत्ता ही भाजप आणि त्यांच्या विचारांच्या हातात होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आहेत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. अपेक्षा ही होती की हे राज्य एका वेगळ्या पद्धतीने चालवलं आणि एक नवीन इतिहास निर्माण केला असा महाराष्ट्राचा जुन्या काळाचा इतिहास होता. तुमच्या आधीच्या पिढीने ज्यांना शक्ती दिली, ज्यांचं नेतृत्व मान्य केलं, त्या कैलासवासी यशवंत चव्हाण यांच्या विचाराला तुम्ही लोकांनी आयुष्यभर शक्ती दिली, साथ दिली. हा जो कोरेगावचा विधानसभा मतदारसंघ आहे, देशाच्या पार्लमेंटमध्ये चव्हाण साहेबांना निवडून देण्याच्या संबंधीचा इतिहास कोरेगाव तालुक्यात सुद्धा घडवलेला होता. त्या पार्श्वभूमीवर आज आपण निवडणुकीला सामोरं जातो. निवडणूक महाराष्ट्राची, याच्या आधी लोकसभेची निवडणूक झाली. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता एकत्र झाली. ते काय करू शकते हा इतिहास तुम्ही हिंदुस्थानला दाखवला. 48 पैकी 30 जागा तुम्ही लोकांनी विजयी केल्या. लोकसभेची या 7ची जागा थोड्या वर्षांनी आम्ही घालवली आणि त्याचं कारण लोकांची चूक नव्हती, पण निशाणीच्या संदर्भात चूक झाली. त्याच्याच लोकांचा गैरसमज झाला आणि हाताची जागा गेली. आता महाराष्ट्राची निवडणूक आहे. तुम्ही निकाल घेतला पाहिजे. काय वाटेल ते करू, प्रयत्नाची पराकाष्ठा करू, पण महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अन्य सरकारी यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता कशी याची खबरदारी आणि काळजी ही तुम्हाला मला घ्यायची आहे. आणि त्यासाठीच ही आजची सभा आहे. आपण बघितलं हे राज्य कशासाठी हवं आहे. हे राज्य यासाठी हवं आहे की एकेकाळी सर्व देशामध्ये 1 नंबरचं राज्य महाराष्ट्रात होतं. भाजपवाले आणि त्यांच्या सरकारांच्या हातामध्ये गेली 8 वर्ष सत्ता आहे. 1 नंबरचं राज्य आता 11व्या नंबरवर आलं. महाराष्ट्राची घसरण झाली. चव्हाण महाराष्ट्र त्याचा लौकिक घसरला आणि ही गोष्ट तुम्हाला मला सोपवली नाही. महाराष्ट्राचं हा एका दृष्टीनं अपमान आहे आणि म्हणून निकाल घ्यायचा आहे की आम्ही एकच येऊ, कार्यक्रम घेऊ, नवीन कल्पना मांडू, समाजाच्या छोट्या लोकांना सुद्धा बरोबर घेऊ आणि संबंध देशाला दाखवू महाराष्ट्र हा कधी खाली जाऊ शकत नाही. शिवबाचा महाराष्ट्र हा देशाला एक आदर्श दाखवणार महाराष्ट्र. काय करता येईल. निकाल घेतला आम्ही लोकांनी की जवळपास 50% लोकसंख्या मुलींची आहे, महिलांची आहे. आणि ज्या समाजामध्ये
महिलांना प्रतिष्ठा आहे तो समाज पुढे जात असतो. आणि ज्या समाजामध्ये महिलांच्याकडे दुर्लक्ष होतं तो समाज घसरगुंडीच्या रस्त्यात असतो. भाजप आणि त्यांच्या लोकांच्या हातामध्ये महाराष्ट्राची ही सत्ता असताना आज महाराष्ट्रामध्ये महिलांची काय स्थिती आहे? महिलांच्यावर अत्याचार होतात आणि त्याची आकडेवारी या देशामध्ये प्रसिद्ध झाली. दुर्दैवाने त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाव आलं. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 37,381 महिलांच्यावर अत्याचार झाले अशी नोंद. ही गोष्ट होणार नाही, महाराष्ट्राला सोडणार नाही, तुम्हाला सोडणार नाही. कसा यावं अत्याचाराचा आकडा सांगितलं. दुसरी एक माहिती आली केंद्र सरकारच्याकडे समाजातल्या मुली महिला यांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण हे वाढतं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये 64,000 महिला आणि मुली या बेपत्ता आहेत. त्यांचा हिशोब लागत नाही, त्यांची माहिती मिळत नाही. ही अवस्था महाराष्ट्रामध्ये. ज्या राज्यकर्त्यांना तुमच्या माझ्या घराच्या मुली आया बहिणी यांचं रक्षण करता येतं त्यांना सत्ता हातात घ्यायचा अधिकार नाही. त्यांना सांगावं लागेल आणि आमच्या कुटुंबाच्या मुली तरी सांभाळू शकत नाही. कसं राज्य चालवलं? तुम्हाला आठवत असेल की 2 महिन्याच्या पूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूर नावाचं गाव आहे आणि तिथं 2 कवळ्या मुलींच्यावर अत्याचार झाले गेले. आणि अत्याचार करणारे तथाकथित समाजातले सुशिक्षित लोक आज हे प्रकार वाचत आहेत. आणि वेळ ही आलेली आहे की काय वाचेची आम्ही किंमत दिली. पण आमच्या राज्याच्या आया बहिणी मुलीबाई यांचं रक्षण करू त्याच्यामध्ये चर्चा नाही. दुसरा प्रश्न आहे आणि तो म्हणजे शेतकरी. आज या देशामध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे. त्या लोकसंख्या तिचा भुकेचा प्रश्न, पोटाचा प्रश्न, काळ्या आईची इमान राखणारा हा शेतकरी कष्ट करून सोडवतो. कष्ट करतो, घाम घालतो, उत्पादन वाढवतो, देशाची भूक वाढली जाते. एका बाजूने हे खरं आहे. पण दुसऱ्या बाजूनं या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. अनेकांना आत्महत्येच्या रस्त्यात जावं लागतं. का जावं लागतं? मध्यंतरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं. मला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी मी कलेक्टरला कळवलं. आत्महत्या ज्यांनी केली त्यांच्या कुटुंबांची व्यवस्थाला जाऊन मला भेट घ्यायची, मला समजून घ्यायचं का आत्महत्या केली. मी गेलो दुसऱ्या दिवशी व्यवस्थाला गेलो, त्या कुटुंबात गेलो. त्यांच्या पुरुषांनी आत्महत्या केली होती. बायको मागं होती, मुलगा आणि मुलगी मागं होते. मी गेलो त्यांच्या घरी. माऊलीला विचारले तुझ्या मालकाने आत्महत्या का केली? तिला रडू आवडत नव्हतं. जाय रडत होतं. मी समजूत काढली आणि तिने सांगितलं की या देशाच्या तुझ्यासारख्या अनेक भगिनी आहेत, त्यांच्यावर हे संकट येऊ नये म्हणून आत्महत्येचा रस्ता त्यांनी का स्वीकारला हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि उपाययोजना केलं पाहिजे. आणि खरं काय ते मला सांग. तिने सांगितलं माझा मालक कापसाचं पीक घेतो.
सोयाबीनचं पीक घेतो. गेल्या वर्षी ते पीक घेण्याच्यासाठी बियाणं खतं औषधं बाजारात घेतली. त्यासाठी बँकेचं कर्ज काढलं. पीक सोन्यासारखं आलं आणि अतिवृष्टी झाली आणि सोन्यासारखं पीक उद्ध्वस्त झालं. पीक संपलं, पण त्या पिकासाठी काढलेले कर्ज हे मात्र डोक्यावर तसंच आहे. 2 वर्षांनी पुन्हा एकदा त्या गजाने पीक घ्यायचं ठरवलं. पैसे नव्हते, बँक पैसे द्यायला तयार नव्हते, कारण पाठीमागची थकबाकी होती. शेवटी तो जमीनदार, तो शेतकरी सावकाराच्या दारात गेला आणि सावकाराकडनं अधिक व्याजाने रक्कम घेतली. पीक घेतलं. दुर्दैवाने त्यावर्षी लाल्या नावाचा रोग कापसावर येतो. तो रोग आला आणि दुसऱ्या वर्षाचं पीक हे सुद्धा गेलं. पीक गेलं, पण सावकाराकडनं गेलेली रक्कम ही मात्र डोसक्यात तशीच राहिली आणि ती फेडता आली नाही. एक दिवशी सावकार 2-4 लोक घेऊन घरी आला आणि आत्ताच्या आत्ता मला पैसे पाहिजेत हे सांगितलं. तो मालक, तो शेतकरी गळागळा करत होता. माझ्याकडे आत्ता नाही, मला सवय दे. पण सावकाराने काय ऐकलं नाही. घराची भांडी खुली बाहेर काढली. त्या शेतकऱ्याच्या अभिवृद्धीचा पंचनामा झाला. त्याला ते सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी विषाची वाची घ्यायची, घटाघटा झाला आणि त्यांनी जीव देऊन टाकला. अशी शेकडो शेतकरी आज या देशामध्ये जीव देत आहेत. आणि त्याचं कारण त्याच्या मालाची किंमत मिळत नाही, त्याच्या घामाचे पैसे मिळत नाही. आणि संकट आल्याच्यानंतर भाजपचं सरकार मदतीला येत नाही आणि त्यामुळे त्याला आत्महत्या करावी लागली. जो समंजसाचं अन्नधान्य याची गरज भागवतो त्याला आत्महत्याच्या रस्त्याला जावं लागतं. आणि त्याला रस्ता बदलायचा असेल तर आज जे सरकार भाजप असेल, शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करत नाही, त्यांना सत्तेवर बसायचा अधिकार नाही. हा निकाल त्यांनी घेतला पाहिजे आणि त्यासाठी काही पावलं टाकायला लागली. 3रा वर्ग आहे तरुणांचा. आज शाळा कॉलेजेस काढली. इथं कोरेगावला कॉलेज आहे, त्या कॉलेजचा मीच अध्यक्ष आहे. अशा अनेक संस्था आहेत. ठिकठिकाणी मुलं शिकतात. तर मला अभिमान आहे, आनंद आहे. पण एका बाजूने आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूनं हा मुलगा पदवीधर झाला, काम करण्याच्यासाठी पुढे निघाला. नोकरी मिळत नाही, लोकांनी अवघड झाले. महिन्याने अर्ज करतायत, हेल्पसाठी करतायत, पण काम करण्याचा अधिकार त्याला मिळत नाही. आणि त्याचा परिणाम हे पदवीधर आज निराश पाहिला नाही. निराश झालेला माणूस कधीतरी दुसरी टोकाची भूमिका सुद्धा हा घेऊ शकतो. आणि ती अवस्था महाराष्ट्राच्या तरुणांच्या आली. आणि त्याचं एकच कारण आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे ते या तरुणांच्या हिताची जपणूक करण्यासाठी, त्यांना रोजी देण्यासाठी कुठल्याच प्रकारचे निकाल घेत नाही. त्यामुळे आज ही तरुणांची अवस्था झाली. आणि हे सगळे बदलायचे. हे बदलायचं कसं? हे बदलायचं असेल तर पहिल्यांदा सरकार बदललं पाहिजे. सरकार जे तुमच्या भ्रष्टाकडे दुर्लक्ष करतं त्यांना सत्तेवरून बाहेर काढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडू शकेल अशी दृष्टी असलेल्या कर्तृत्ववान लोकांचे एक संच या राज्याचा कारभार चालवण्यासाठी आणलं पाहिजे. आणि ते करायचं असेल तर उद्याच्या 20 तारखेला मतदान केंद्रावर जाल, त्यावेळेला तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासमोरचं वचन द्यावे हा निकाल तेवढा घ्यावा आणि हेच काम करायचे.
शशिकांत शिंदे गेले अनेक वर्ष तुमच्यासाठी काम करतात, कामगारांच्यासाठी काम करतात, माथाडी कामगारांच्या जीवनामध्ये बदल येण्याच्यासाठी कसं करतात. दुर्दैवाने एकदा निवडणुकीमध्ये त्यांना यश आलं नाही. ज्या वर्गाशी त्यांना संघर्ष करावा लागतो, एका बाजूला प्रचंड पैसा, प्रचंड गुंडगिरी, प्रचंड दादागिरी आणि या सगळ्यांसाठी तुमच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी शशिकांत लढण्याच्यासाठी तयार आहे. तेव्हा लोकांची ताकद ही त्यांच्या मागं उभी राहिली आहे. तर मी खात्री देऊ इच्छितो की शशिकांत मोठ्या मतांनी निवडून तर येतीलच, पण राज्यामध्ये राज्य चालवण्याच्यासाठी आम्ही मागच्या वेळेला त्यांच्या जबाबदारी दिली होती, ती जबाबदारी त्यांनी अशी उत्तम पाहिली. राज्याचा कामगार मंत्री असो, या जिल्ह्याचा पालकमंत्री असो, या सगळ्या जबाबदारी त्यांच्या ज्यावेळी दिली त्यावेळेला सातारा जिल्ह्याचा नाव देखील देशात होईल या पद्धतीने त्यांनी काम केलं. आणि तेच काम इथून पुढे करण्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सगळी शक्ती त्यांच्या पाठीशी उभी करा हीच विनंती या ठिकाणी करतो. आणि तातडीनं मला निघण्याची अवस्था आहे, त्यावर अधिक न वेळ घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.